अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। चौकशी सेवा कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करता येत नाही। 16 जानेवारी 2026 दुसरीसुद्धा एक अपडेट आहे। TAT बाबत नवीन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। पाहूया सविस्तर। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबळे क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। चौकशी सेवा कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करता येत नाही असे एका प्रकरणात महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने मॅट निर्णयात म्हटले आहे। मॅटने याचिकाकर्त्यांची वेतनवाढ थांबविण्याचा गोंदिया जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी पारित केलेला आदेश रद्द केला आहे। या प्रकरणी न्यायमूर्ती MG गिरटकर यांच्या समक्ष सुनावणी झाली। प्रकाश वंजारे, राहणार तिरोडा, जिल्हा गोंदिया असे याचिकाकर्त्याचे नाव आहे। तिरोडाच्या तहसीलदारांनी 16 ऑक्टोबर 2015 रोजी तिरोडा उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवले। या पत्रात म्हटले आहे की याचिकाकर्ता प्रकाश वंजारे हे आपली नियमित ड्युटी बरोबर करीत नाही। उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे पत्र गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले। उपविभागीय अधिकाऱ्यांनी 28 ऑक्टोबर 2015 रोजी प्रकाश मॅट कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा जिल्हाधिकारी SDOच्या वेतनवाढ थांबविण्याचा आदेश रद्द। वंजारे यांनी ही वेतनवाढ थांबविल्या ह्याविरुद्ध वंजारे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे अपील केले। जिल्हाधिकाऱ्यांनी 29 सप्टेंबर 2016च्या आदेशाने 3 वेतनवाढऐवजी वंजारे यांना 2 वेतनवाढ थांबवल्या। त्यामुळे वंजारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मॅटमध्ये ॲड जी बडे यांच्यामार्फत आव्हान दिले। कोणत्याही चौकशी न करता थेट वेतनवाढ थांबवल्यामुळे मॅटने उपविभागीय अधिकाऱ्यांनी 28 ऑक्टोबर रोजी पारित केलेल्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांनी 29 सप्टेंबर रोजी पारित केलेला आदेश रद्द केला। प्रकाश वंजारे यांच्यातर्फे ॲड जी बडे यांनी बाजू मांडली। दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट, TAT संदर्भात माहिती सादर करण्याबाबत शासनाचे महत्त्वाचे आदेश। शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात राज्यातील सर्व संबंधित कार्यालय व यंत्रणांनी आवश्यक माहिती वेळेत व अचूक स्वरूपात सादर करावी असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत। TAT विषयक माहिती संकलन, तपासणी व पुढील प्रशासकीय निर्णय प्रक्रियेसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असल्याने शासन पत्रात नमूद करण्यात आले आहे। राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षक भरती, पदोन्नती तसेच सेवाविषयक बाबींमध्ये TAT उत्तीर्णतेचा आधार घेतला जातो। त्यामुळे TAT उत्तीर्ण उमेदवाराची संख्या, वर्ष, न्याय तपशील, प्रमाणपत्राची स्थिती, प्रलंबित प्रकरणे आदी बाबीची अद्ययावत माहिती शासन स्तरावर आवश्यक आहे। ह्याच अनुषंगाने संबंधित शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, इतर शैक्षणिक संस्थांना निर्देश देण्यात आले आहे। शासनाने स्पष्ट केले आहे की मागण्यात आलेली माहिती ठरवून दिलेल्या नमुन्यात पूर्ण व सत्य स्वरूपात सादर करणे बंधनकारक राहील। चुकीची व अपूर्ण किंवा उशीर सादर केलेली माहिती असल्यास त्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखावर राहील। भविष्यातील शिक्षक भरती प्रक्रिया, न्यायालयीन प्रकरणे तसेच धोरणात्मक निर्णय ह्यावर ह्या माहितीचा थेट परिणाम होणार असल्याने याकडे गांभीर्याने पाहावे असे शासनाने सूचित केले आहे। दरम्यान TAT विषयक माहिती संकलनामुळे शासनाला शिक्षक मनुष्यबळाचे नियोजन, रिक्त पदाची अचूक आकडेवारी तसेच गुणवत्ता सुधारणा याबाबत योग्य निर्णय घेणे सुलभ होणार आहे। त्यामुळे सर्व संबंधितांनी शासन आदेशाचे काटेकोर पालन करून वेळेत माहिती सादर करावी असे आवाहन करण्यात आले आहे। पत्र पाहूया। हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबळे क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण राज्यासाठी 13 जानेवारी 2026चं महत्त्वपूर्ण परिपत्रक, याचं थोडक्यात आपण माहिती बघितलेली आहे। हे परिपत्रक अखिल तांबळे क्लासेस